सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. वळसंग शेडाळ रस्ता त्वरित रुंदीकरणाची मागणी. मोठा अपघात झाल्यावरच प्रशासन जागे होणार का? भगवानदास केंगार यांचा संतप्त सवाल. जत तालुक्यातील वळसंग शेडाळ या महत्त्वाच्या ग्रामीण मार्गाच्या रुंदीकरणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. अरुंद रस्ता, वाढती वाहतूक, रस्त्यालगत वाढलेली काटेरी झोडपे आणि अपुऱ्या सुरक्षा व्यवस्थेमुळे या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक बनले असून मोठी दुर्घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल सरपंच परिषदेचे जिल्हा अध्यक्ष तथा शिवसेना उपजिल्हा प्रमुख भगवानदास केंगार यांनी उपस्थित केलाय. ग्रामीण मार्ग क्रमांक 26 अंतर्गत येणारा वळसंग शेडाळ रस्ता सुमारे 4.8 किलोमीटर लांबीचा असून गेल्या तब्बल 4 दशकांपासून या रस्त्याचे रुंदीकरण झालेले नसल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यानच्या काळात परिसरातील लोकसंख्या, वाहनांची संख्या आणि प्रवासाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेले असतानाही रस्त्याच्या स्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. परिणामी हा रस्ता आता अपघातप्रवण बनल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. या मार्गावरून दररोज 10 ते 15 एसटी बसेसची वाहतूक सुरू असते. याशिवाय दुचाकी, चारचाकी, शेतीसाठीची ट्रॅक्टर, ट्रॉली, मालवाहू वाहने आणि खाजगी प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असते. वळसंग ते शेडाळ मार्ग पुढे पाष्टापूर, मुचंडी, दरीकोनर, दरीबडची, जाल्याल मार्गे कर्नाटकातील विजापूरकडे जोडला जात असल्यामुळे या रस्त्याला आंतरराज्य संपर्काचे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वाहतुकीचा ताण दिसून येतो. विशेष म्हणजे शिक्षणासाठी वळसंग आणि जत येथे ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. अनेक विद्यार्थी शेडाळ ते वळसंग हा प्रवास दररोज पायी करतात. मात्र रस्त्याची अरुंद अवस्था आणि वाहनांची सततची वर्दळ यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. पालकांमध्येही याबाबत चिंता व्यक्त होत आहे. भगवानदास केंगार यांनी सांगितले की वळसंग ओढ्यालगतचा सुमारे 2 किलोमीटरचा पट्टा अत्यंत धोकादायक बनला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणावर वाढली असून समोरासमोर 2 मोठी वाहने किंवा एसटी बसेस आल्यास एकमेकांना क्रॉसिंग करणेही कठीण होते. अनेकदा वाहन चालकांना वाहने रस्त्याच्या कडेला उतरवून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर बनत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. शेडाळ, वळसंग आणि परिसरातील शेतकरी, मजूर, विद्यार्थी व व्यापारी रोज या रस्त्यावरून प्रवास करतात. पण प्रशासनाने वारंवार निवेदने देऊनही या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. मोठा अपघात होण्याची वाट पाहिली जात आहे का, असा थेट सवाल भगवानदास केंगार यांनी केला. या प्रश्नाबाबत जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अनेक वेळा निवेदने देण्यात आली असून गेल्या 3 ते 4 वर्षापासून सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र अद्याप कोणतेही सर्वेक्षण, निधी मंजुरी किंवा प्रत्यक्ष काम सुरू झाले नसल्याने ग्रामस्थांमध्ये प्रशासनाविषयी नाराजी वाढत आहे. दरम्यान या प्रश्नासंदर्भात भगवानदास केंगार यांनी जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. रस्त्याचे तातडीने सर्वेक्षण करून रुंदीकरण, डांबरीकरण, झुडपे हटवणे आणि धोकादायक भागात संरक्षण भिंत उभारण्याची मागणी त्यांनी केली. तसेच नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशीही मागणी करण्यात आली. ग्रामस्थांच्या मते हा रस्ता केवळ 2 गावांना जोडणारा मार्ग नसून शिक्षण, आरोग्य, बाजारपेठ आणि आंतरराज्य संपर्कासाठी जीवनवाहिनी ठरत आहे. त्यामुळे या मार्गाच्या विकासाकडे प्रशासनाने प्राधान्याने लक्ष देणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त होत आहे. दरम्यान प्रशासनाने त्वरित दखल देऊन रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घ्यावे, अन्यथा तीव्र लोक आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही स्थानिक ग्रामस्थ आणि विविध संघटनांकडून देण्यात येत आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.